हिंगोली जिल्ह्यामध्ये महापूर परिस्थिती ओढावलेली आहे आणि या पुराचं रौद्ररूप पाहायचं असेल तर मी सध्या नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरती आहे। डोंगरगाव परिसरातला हा शिवार आहे। या बाजूला जर पाहिलं तर जवळपास 2 ते 2.5 एकर शेतामधला हा ऊस आहे आणि इकडच्या भागामधली शेती या नदीच्या या पात्रामध्ये दिसेल अशी झालेली आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। डोंगरगावाला देखील पाण्याचा वेढा आहे। त्यासोबत येलकी असेल, कोंडूर असेल, सापळी असेल या भागामध्ये पाऊस आहे। तुमची इकडे शेती आहे, शेतीमध्ये काय काय पिकं होते? सध्या स्थितीमध्ये माझ्या शेतीमध्ये तूर आणि सोयाबीनची पीक होते व तुम्ही पाहू शकता पूर्ण नदीच्या पाण्यामुळे माझी शेती जी आहे पाण्याखाली गेली आहे व माझ्या सोयाबीन आता कसं? आता सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे खूप मोठे नुकसान झाले। सरकारला काय म्हणणे? सरकारला माझी एकच विनंती आहे, सध्या दसरा व दिवाळी आमच्या शेतकऱ्याची साजरी व्हावी, त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आम्हाला मदत करावी व तसेच हेक्टरी 50,000 अनुदान आम्हाला द्यावे ही मी सरकारला विनंती करतो। काही जनावर वाहून गेलेत का? हा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेले आहे। तुम्ही पाहू शकता या शिवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांना चाऱ्याची व्यवस्था होती व सध्या स्थितीमध्ये पाणी नसल्यामुळे पाण्याची खूप वाढ झाल्यामुळे जनावरे पाण्यामध्ये वाहून गेली आहेत। हा तरुण शेतकरी होता। या शेतकऱ्याची त्या भागामध्ये शेती आहे, मात्र पूर्ण शेतीमध्ये पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे दसरा दिवाळी साजरी करण्यासाठी सरकारने हेक्टरी 50,000 रुपये द्यावे अशी मागणी या तरुण शेतकऱ्याने केलेली आहे। एकंदरीतच हिंगोलीमध्ये महापुरामुळे शेतकऱ्यावरती संकट कोसळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।